आयटी कायद्यातील तरतुदींविरोधातल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल जाहीर झालाय। मात्र खंडपीठातील 2 न्यायमूर्तींची मतभिन्नता असल्यामुळे याचिका आता मुख्य न्यायमूर्तींकडे सुनावणीसाठी वर्ग करण्यात आली आहे। मुख्य न्यायमूर्ती हे प्रकरण आता एकल पीठाकडे सुनावणीसाठी वर्ग करतील। तुर्तास केंद्र सरकारकडून देखरेख समितीच्या कारवाईला 10 दिवसांची स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे। आयटी कायद्यातील तरतुदी जाचक असल्याचा आरोप करत कुणाल कामरासह अन्य जणांनी याचिका केली होती। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी अमेय राणे आता आपल्या सोबत आहे। अमेय, 6 एप्रिल 2023 रोजी केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान कायद्यात काही सुधारणा केलेल्या होत्या आणि त्यानुसार संबंधित व्यक्ती किंवा कुठलीही ऑर्गनायझेशन जी ऑनलाईन कंटेंट देते त्यांच्याकडून खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती जर तपासणीत समोर आली तर त्यांच्या विरोधात थेट कारवाई करण्याचे अधिकार केंद्र सरकारने एका समितीला दिलेले होते आणि हा आमच्या मूलभूत अधिकारांवर घाला आहे असा दावा करत कुणाल कामरा हास्य कलाकार आणि त्यांच्यासह अनेक मीडिया कंपन्यांनी या विरोधात हायकोर्टात दाद मागितली होती। न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती डॉक्टर नीला गोखले यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली। मात्र या खंडपीठापुढे 2 मतं झाली। गौतम पटेल यांनी आपलं मत याचिकाकर्त्यांच्या बाजूने दिलं तर डॉक्टर नीला गोखले यांनी आपलं मत याचिकाकर्त्यांच्या विरोधात म्हणजे केंद्र सरकारच्या बाजूने दिलं। त्यामुळे हा निकाल आज जाहीर होऊ शकलेला नाहीये। आता हे प्रकरण पुन्हा एकदा मुख्य न्यायमूर्तींपुढे जाईल आणि त्यानंतर मुख्य न्यायमूर्ती एका जजची एका नव्या न्यायमूर्तींची निवड करतील। त्यांच्या पुढे हा निकाल आणि ही याचिका पुन्हा सुनावणीसाठी जाईल आणि त्यानंतर जो निकाल आहे तो येईल। मात्र तोपर्यंत जी कारवाई होती ऑनलाईन कंटेंट प्रोड्यूस करणाऱ्यांवरती ती स्थगिती करणार का असा हायकोर्टानं सवाल केला। त्यामुळे तुर्तास ही कारवाई आम्ही 10 दिवसांसाठी थांबवू, मात्र त्यानंतर ही कारवाई सुरू होईल असं केंद्र सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आले। त्यामुळे तुर्तास कामरा यांना कुठलाही दिलासा मिळालेला नाहीये हायकोर्टाच्या निकालानंतर आणि ही 10 दिवसांच्या स्थगितीनंतर केंद्र सरकार आता कशा पद्धतीने कारवाई करतं हे पाहावं लागेल। सौरभ, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।